तुम्हाला माहिती आहे माझे फेसबुकचे व्हिडिओ बांगलादेशला पण चाललेत. एक्सटेंडेड ఉంటే తీసుకో మస్తు వస్తుంది ఏమో ఎక్స్టెండెడ్ వస్తున్నారు ఇప్పుడు मी बात तेलड एक्सटेंशन बॉक्स आणते. 7:30 वाजले. साडेपाच लोकांना वाटत 5:30 नव्हती. ए इंद्रा टाइम चुकीची ना घड्याळ लाडा आणि ना पूर्ण दिवस व्हिडिओ शूट केले ना. कुठे जाते गुड मॉर्निंग बोला इकडे बघून. गाडी पलटवून घ्या. गाडी तिला मी मेसेज करूनच सांगितले मी नाही येणार आहे म्हणून. नाही तर फोन आला असतं. तुम्ही पण सगळ्यात तर बांगलादेशमधले लोक बघतील ना तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे माझे फेसबुकचे व्हिडिओ बांगलादेशला पण चाललेत. बांगलादेशमधले लोक माहिती फॉलो पण करायला लागलेत मला. बांगलादेशमधले लोक परफ्यूमचा डब्बा आहे. मस्तपैकी पेंजन वगैरे घातले होते जायचे ऑफिसला म्हणून. हो इथे बघा काय खायचंय ते मला पण दिसतंय. काय काय बनवलंय. दालचा मेथी चपाती आणि तुमचं फेवरेट काय काय फरसाण. डबाच घेऊन बसतात ऑलवेज. करायचंय. त्यांना जेवण देत होते ना म्हणून थांबले. आणि तसंच भात पण लावलंय ना. कुठे बेकराई नगरला ना रस्ते बनायला लागले ना म्हणून.
काय झालं? कामाला किती वाजता बोलवले? सुट्टी? उद्या सुट्टी घ्या ना. सुट्टी घ्या उद्या. सण आहे ना आपलं. बिचारा नवरा. सण असू दे, वार असू दे, काही असू दे, काम इम्पॉर्टंट आहे. प्रायोरिटी आहे काम. काम म्हणजे प्रायोरिटी. प्रायोरिटी म्हणजे काम. द ओनली प्रायोरिटी. फरक. ह्या माणसाला पाणी आणायचं आहे पिण्यासाठी आणि बोलतात की मला ते बॉटल आणून दे. म्हटलं बॉटल आहे ना तिथेच, घ्या तुम्ही. तर बोलतात खाली करून दे. म्हणते खालीच आहे ते. तर म्हणतात आता टी शर्ट दे. म्हणजे एकूण ह्या माणसाला मी झोपलेली आहे ते उठवायचं ह्यांना, है ना? उठवायचं आहे का? बघवत नाही आहे का मी झोपलेलं? नाही बघवत आहे? जा उठून घेऊन ये पाणी. नका आणू मग. मी पण जेवण नाही बनवणार संध्याकाळी. काय पैसे संपल्यानंतर चांगलं आहे. उठून घेऊन या पाणी गपचूप. मी नाही देणार. मी नाही देणार. नका आणू. आपण तिथेच आहे ना. हो का तिथेच आहे. हो का तिथे लटकलेलं आहे. हो का, हो का त्या साईडला दिसतंय का ग्रीन कलरचा? घ्या ना मग तिथल्या तिथं उठून. तुम्ही तिथूनच जाता ना. जाता जाता घालून जायला काय होतंय मग? मी नाही देणार. ठीक आहे ना. काम माझ्यासाठी हे नको आहे मला. नाही कसं काय? खरं का? दुसरं काय नाही आणलं माझ्यासाठी? मी डेअरी मिल्क नाही खात माहिती आहे ना. मला पर्क पाहिजे. नाही पर्क पाहिजे. मंच होतं असेल. डेअरी मिल्क आहे म्हणून बाकीचं सगळं संपलं. मला पाहिजे. दुपारी नंतर नाही. ते पितो पाहिजे. एक्सटेंडेड होते डिस्को मस्त वस्तूने ఏమే एक्सटेंडेड వస్తున్నారు ఇప్పుడు. मी బాగా తేలాడు ఎక్స్టెన్షన్ బాక్స్ అంటే ఇలా తీసి ఇస్తాను నీకు చార్జెస్ ఇస్తాను भाई फ्रीज ఉంది. వస్తున్నాను రేపు ఏమేం చేయడండి తేలాడు మీ బాబా. నువ్వు ధ్యానం पण చెప్పియలేవు. एवढं ध्यान देतो. మీ బావకి ఇట్లా ధ్యానం చేయి. సకాळी मी निवांत ఉన్నప్పుడు పోయి తెస్తాడు ఇట్లా. నేను నివాంత ఉంటాను సకాలం. మీ బావకు చెప్పంటున్నా. నేను ఉంటానా మీకు మేలుక ఫోన్ మాట్లాడడానికి లేవు బాబా. పొద్దుగాలు లేసానా? మళ్ళీ ఎప్పుడు లేచినా చెప్పు. लेव 8-9 किटला. तर गाईज आता इथे सध्या बेसिन जे आहे ना, बेसिन खालचं जे पाईप आहे ना ते थोडंसं फुटलेलं आहे. त्याला रिपेअर करत आहे आम्ही. ट्राईंग टू रिपेअर इट. आधी हॉट हेअर वापरायचा बंद होतं म्हणजे बंद आहे तो दिशानशिप चालू ले इदवरके कालेदू एన్ని दिवस वापर. हां सो इकडे थांबा मी तुम्हाला टॉर्च लावून दाखवते. हे बघा इकडे हे पूर्ण सिंक ह्यातून पाणी येत आहे. पाणी येत असल्यामुळे इथे पूर्ण पाणी होत आहे. कारण की ह्या सिंकच्या नळाला हे वॉशिंग मशीन अटॅच आहे.
हे वॉशिंग मशीन अटॅच असल्यामुळे जेव्हा कधी नळ चालू करते तेव्हा तेव्हा ह्यातून पाणी बाहेर पडते. तीनचा ఎందుకు ఈక్వల్ క్వాంటిటీలో నువ్వు మిక్స్ చేసినావు కదా ఇది ఎంసిల్ इक्वल क्वांटिटी. तर ह्याप्रमाणे मी ट्राय केलं एमसील चिपकवण्याचं. हे जरा ओलं होतं म्हणून चिपकत नव्हतं, पण मी टेक्निक्स यूज करून प्रॉपर त्याला चिपकवले. ह्याला थोडं ड्राय व्हायला पाहिजे. ड्राय झालं ना एकदम प्रॉपर चिपकवेल. जस्ट मी आता वॉशिंग मशीन लावलं होतं त्याच्यामुळे हे बघा क्लोथ्स ह्यातच आहे. हे अजून सुकवायला टाकायचे. हे जस्ट आत्ता वॉशिंग मशीन बंद झाल्यामुळे हे सगळं ओलं ओलं आहे. हे जर ड्राय असलं असतं तर जास्त मुश्किल झाली नसली असती हे चिपकवायला, पण ते झालं आता प्रॉपर. मी चिपकवले, थोडंफार ट्राय केलं ते चिपकवण्याचं. आता थोडंसं हे एमसील राहिलं, मे बी ह्याला थोड्या वेळाने चिपकवेल. हे थोडं ड्राय होऊ द्या, मग त्यानंतर चिपकवेल मी.